सो आपण इथून बघितलं प्रोजेक्ट कसं क्रिएट करतात, प्रोसेस कसं क्रिएट करतात. प्रोसेसवर क्लिक केलं, प्रोसेसला नाव दिलं, क्रिएटवर आपण क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं काय आलं, जिथे तुम्ही ओपन मेन वर्कफ्लोवर क्लिक केलं किंवा मी तुम्हाला सांगितलं प्रोजेक्ट अजून कसं ओपन करू शकतो. हे प्रोजेक्ट पॅनेल आहे, त्यावरती क्लिक करू शकतो आणि मेन डॉट झॅमल आहे त्यावर डबल क्लिक केलं तरीही तुम्हाला असं डिझायनर ओपन होईल. काय काय जणांचं काय असेल माहितीये का, काय काय जणांना असं असेल, ओके. बट मी ज्यावेळी पुढे सांगेन ऍक्टिव्हिटीज पॅनल मध्ये एखादी ऍक्टिव्हिटी बोललो तुम्ही ड्रॅग करा, तर ड्रॅग नाही होणार. तुम्ही बोला सर असं क्रॉस येतोय, ओके. जे ऍक्टिव्हिटी ड्रॅग करायला आपल्याला जो पॅनल लागतो डिझायनर पॅनल, तो इथे नाहीये. तर ते कसं ओपन करतो आपण, ओपन मेन वर्कफ्लो ते ओपन करतो. त्यावेळी इथे दिसतोय ड्रॉप ऍक्टिव्हिटी हेअर. त्यावेळी जर तुम्ही आता ड्रॅग अँड ड्रॉप केला तर ती इझिली ड्रॉप होतं. ओके. सो हा स्टार्टिंगला तुम्हाला असं कन्फ्युजन होईल की सर माझे ऍक्टिव्हिटीज ड्रॅग नाही होते. सो तुम्हाला ते ओपन करायला लागेल मेन वर्कफ्लो आणि मगच तुम्ही काय करू शकता, तिथे ऍक्टिव्हिटी तुमच्या ड्रॅग अँड ड्रॉप करू शकता. सो आपल्याला स्टार्टिंगला बेस प्रोजेक्ट जे हे बनतं ते कशाच्या याच्यावर बनतं, डिझायनर पॅनल आहे. ओके. सो हा जो पॅनल आहे, 1 मिनिट. ओके. सो हा जो पॅनल आहे, हा पॅनल आहे तुमचा डिझायनर पॅनल. ओके. इथे तुम्हाला इथून ऍक्टिव्हिटी दिसतात. ऍक्टिव्हिटी तुम्हाला ड्रॅग ड्रॉप करायचे एवढं तुमच्या रिक्वायरमेंट नुसार. ओके. जी काय तुम्ही ऍक्टिव्हिटी ड्रॅग कराल, ओके. फॉर एक्झाम्पल तुम्ही ही ऍक्टिव्हिटी ड्रॅग केलीत, फॉर एक्झाम्पल ही ऍक्टिव्हिटी सिक्वेन्स म्हणून ड्रॅग केली. आता सिक्वेन्स काय ते पण तुम्हाला सांगतो. सो ह्यामध्ये सिक्वेन्स ऍक्टिव्हिटी किंवा कोणती ऍक्टिव्हिटी ज्यावेळी तुम्ही ड्रॅग करता, फॉर एक्झाम्पल ही ऍक्टिव्हिटी, तर इथे काय तर राईट हँड साईडला हायलाइट होतं. ओके. सो तुम्ही हे असं मोठं पण करू शकता. हे जस्ट असं एरो येईल ना कर्सर वरती, तर तुम्ही असं किती त्याला मोठं छोटं करू शकता. ओके. सो ह्या पर्टिक्युलर ऍक्टिव्हिटीचे प्रॉपर्टीज आहेत, ते तुम्हाला इथेही दिसतील. सेम सेव्ह टू आणि व्हॅल्यू टू सेव्ह तुम्हाला इथेही दिसतील. ओके. फक्त थोडेफार डिफरंट नावाने दिसतील. ओके. सेट व्हॅल्यू, ओके. आणि टू व्हेरिएबल. टू व्हेरिएबल म्हणजे काय, म्हणजे हा तुमचा जो आहे, हा तुमचा इथे टू व्हेरिएबल जातो. ओके. आणि हा व्हॅल्यू टू सेट इथे सेट व्हेरिएबल, म्हणजे इथे हे जे आहेत ना, इथे इथे आपण व्हॅल्यू सेट करू शकतो. अदरवाइज इथे म्हणजे दोन्ही ऑप्शन आहेत. प्रॉपर्टीज पॅनल बद्दल तुम्हाला सांगतोय की प्रॉपर्टी पॅनल काय आहे. सो आता ह्यामध्ये तुम्ही ज्यावेळी वर्क कराल, सो मेक शुअर एखादी ऍक्टिव्हिटी ड्रॅग केल्यावरती जर एक्झाम्पल दिलं तुम्हाला, ओके. सो लेट्स कन्सिडर तुम्हाला एक पझल दिलेला आहे. ओके. पझल मधले काही पझल्स मिसिंग आहेत. ओके. सो हे टू कम्प्लीट दॅट पझल. सो हे तसंच आहे. फॉर एक्झाम्पल तुम्हाला काय करायचं, एखादी ऍक्टिव्हिटी आहे. सो त्या ऍक्टिव्हिटी साठी गोष्टी लागणाऱ्या मिसिंग आहेत. मिसिंग म्हणजे काय, ते फक्त कॉन्फिगरेबल असतात, म्हणजे युजरच्या प्रमाणे ते डिफरंट डिफरंट टाकायचे असतात. सो सगळं तिथं गोष्टी बॅकएंडला ते रेडी केलेल्या आहेत ऍक्टिव्हिटी मध्ये, फक्त तुम्हाला व्हॅल्यू पास करायचे आहेत तुमच्या सोयीनुसार. ओके. सो हे सांगतो तुम्हाला पुढे जाऊन कसं आहे. सो आपण एक मिनिट. ओके. सो ज्यावेळी तुम्ही प्रोजेक्ट कोणतंही प्रोसेस कोणतीही ज्यावेळी तुम्ही डेव्हलपमेंटला जाल, त्यामध्ये लक्षात ठेवा आपल्याकडे टाइप्स ऑफ वर्कफ्लो आहेत. मी इथं टाकतो UI पाथ वर्कफ्लोज. ओके. सो विचारतात व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन सिक्वेन्स अँड फ्लो चार्ट, असा एक क्वेश्चन विचारतात. ओके. सो सिक्वेन्स, व्हॉट इज सिक्वेन्स, देन तुमच्याकडे फ्लो चार्ट, व्हॉट इज फ्लो चार्ट. ओके. देन व्हॉट इज स्टेट मशीन. ह्यावरती तुमचे प्रोजेक्ट तुम्हाला बनवायचे, तिन्ही वरती.